बदलापूरच्या घटनेनंतर राजकीय टीकेचा स्तर किती घसरला याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय। विकृत लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची गुप्तांग कापून टाकली पाहिजेत असं विधान यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात हजारो महिलांसमोर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। तर काल संजय राऊतांनी उच्च न्यायालयाच्या बंदला मनाई करण्याच्या निर्णयावर भाष्य करताना असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं। बदलापूरच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होतोय, पण संताप व्यक्त करताना भाषा मात्र घसरत चालली आहे। हेच या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। तो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे। तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत। कोर्टाने आदेश दिला की हा बंद तुम्ही पुकारू शकत नाही, तुमचा बंद हा बेकायदेशीर आहे। न्यायालयाने बघायला पाहिजे, न्याय देवता समोर आहे, ती एक स्त्री आहे। अशा प्रकारे त्या न्यायालयानं त्या न्यायदेवतेवरच बलात्कार आणि अत्याचार केला।